फास्ट लागू नाही मागं. आणि आता आपण ट्रॅक्टर घेऊन चाललो. हा आपला आहे कॅमेरामॅन आता त्याची जिम्मेदारी आहे. देऊन फोन कॅमेरा पकडा साहेब. तर चला आपण निघूया शेताकडे. कशा काढायला हे बाई भेटले. हे शांताबाई, आमच्या गावची हे शांताबाई. हे शांताबाईवर गाणं ऐकलं कधी? शांताबाई. तर समोर आहे 2 बाई अजून. हे बघा सिलेंडरची गाडी सुद्धा जात आहे. आणि आपण आता बाया सोडून येत आहोत. आपल्या इथं तुरी कापासाठी बाया आल्या आहे. त्यांच्यासाठी आपण गेलो होतो तिकडे. आता या वावरामध्ये इथं जे आपला वावर आहे त्या वावरात जाऊन आपल्याला काशा काढायचे. मागं फास्ट लावून पाहू शकता. आता आपण जात आहोत. हे बघा हा आपला आला आहे रस्ता. तर आपण इथून जाऊ. चल ना. हे बघा 2 जण आहेत. आपला कॅमेरामॅन. हे बघा आपण आपल्या वावरात आलो आहोत. आता आपण पोचलो आहो वावरामध्ये. आपल्या हे बघा कापूस मस्त लागून आहे. कापूस वेचायला बाया भेटत नाही. अगर तुमच्याकडे बाया असेल तर तुम्ही सांगू शकता आम्हाला. पाठवून द्या तुम्ही आमच्याकडे. तर चला तर आता आपण आपल्या वावरात पोहोचलो. पाहू शकता इथं पेरून आहे आपला ज्वारी. आणि आपल्याला तिकडच्या त्या काशा काढायच्या आहेत. आता इथून घेऊन जाऊ थोडं. त्याच्या कटानच नेऊ कारण तर म्हणजे आपलं खराब नाही झाले पाहिजे कापूस पण. हे बघा त्याची इकडे कापूस वेचून आहे तेवढाच काशा आपल्याला काढायचा आहे. आणि आपल्या फास लावून आहे त्याची ट्रायल पण होऊन जाते. काशा निघते किंवा नाही निघत. त्याला जर अजून बनवायचं असेल तर बनवा लागणार. नाही तर काशा निघत नसणार. तर म्हणून आता हे जे दिसत आहे तर कापूस वेचून नाही आहे. या काशा आपल्याला काढायच्या आहे. तर चला आता आपण काशा काढून घेऊ. तुम्ही पाहत राहा व्हिडिओ आपला. तुम्ही बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, मी कोचीचा संघर्ष. तर तुम्ही बघू शकता आता आपला ड्रायव्हर भाऊने असं रगदाडतच आणली गाडी. तर काही सुटले. हे बघा 2-3 सुटले आहे. बघू शकता तुम्ही. हां तर चला आता आपण काढू काशा. बघा तर ड्रायव्हर भाऊ आपला रिवर्स घेत आहे गाडी. बस यातून स्टार्टिंग आहे आपली. काय एंडिंग आली. येथून आता स्टार्टिंग आपली. बघा हे बघा गाडी बघा. गाडी बघा. हे बघा काशा एकदम निघत आहे. आपलं कटिंग केल्यासारखं आपलं काशा निघत आहे. बघा बघू शकता तुम्ही. हा ड्रायव्हरला जास्त झाली आहे त्याच्यामुळे ड्रायव्हर घर घुमवत आहे जागेवर. तर बघू शकता मित्रांनो आता फायनली आपले काशा काढणं चालू आहे. तर काशा निघत आहे व्यवस्थित. आता याला एका जागी जमा करावं लागेल आणि पेटवून द्यावं लागेल. ते तुम्हाला माहीत आहे बरं तसं आहे. पण हे बघा हे व्हाईट गोल्ड बघा. व्हाईट गोल्ड आपण याला पांढरं सोनं म्हणू शकतो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा बघू शकता तुम्ही. तर हे बघा इथे बाकी उरले आहे एवढे. हे जे दिसत आहे समोर नाही का हे बाकी उरले आहे. 1 2 3 4 म्हणजे 4 तास उरलेले आहे. ते होऊन जाईल आता थोड्या वेळामध्ये. हे दादू आपला पाईप धरता बाहुबलीसारखा. हे बघू शकता. तर हे दुसरा पाईप धरणार आता दादू. हे बघा हे पाईप बाहुबली. हे बघा दुसरा बाहुबली बघू शकता तुम्ही. आता हे काशा जे आहे हे जमा आहे. याला अजून ते गोळा करायचं बाकी सगळंच. आणि इथं आपल्याला जाळायचं आहे. आता जेवढे झाले आहे तेवढे अजून इथं काहीतरी पेरायचं आहे. तेवढं मला माहीत नाही. आपलं फायनली असं झाल्यासारखं वाटत आहे. तर थोडंफार राहिलं आहे काही काशा जमा करायचे. ते आता जमा करायचं राहिलं आहे. ते आता उद्या आपण नाही का बाया लावू म्हणजे
गावातल्या न जमा करून टाकू. तर गाईज फायनली आपल्या कांद्या काढून झालं आहे आणि आपण आलो घरी गावाकडे. तरी पाहू शकता आपला गाव जवळच आला आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ